माझ्या बालमित्रांनो, काय चालू आहे तुमचं? सकाळी लवकर उठता ना? का थंडी वाजते म्हणून पांघरुणात गुरफटून झोपता आणि आईला म्हणता, थोडा वेळ झोपू दे नाही. हां, सुट्टीच्या दिवशी आई झोपू देत असेल, पण शाळेच्या दिवशी नाही ना. सकाळी लवकर उठावंच लागतं. आता थंडी संपायला थोडे दिवसच राहिले. एकदा का थंडी संपली की उन्हाळा चालू होणार. मार्च एप्रिलमध्ये तुमच्या परीक्षा असतील ना, मग आता अभ्यासाला लागायला हवं. एकदा का परीक्षा संपली की मग मे महिन्याची सुट्टी. मग तुम्हाला मज्जाच मज्जा करायची आहे. स्विमिंग पूलमध्ये जायचं, वॉटर पार्कमध्ये जाऊन वॉटर गेम्स खेळायचे, ट्रेकिंगला जायचं, सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत, फ्रेंड्ससोबत एन्जॉय करताना. मे महिन्याची सुट्टी संपत आली की मग जून महिना चालू होतो. मग सगळेजण पावसाची वाट बघतात आणि मग पावसाला गाणं म्हणतात. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. एकदा का मोठा पाऊस यायला सुरुवात झाली की सगळी झाडं झुडपं पावसाच्या पाण्याने एकदम स्वच्छ होतात. सगळे पशुपक्षी आनंदाने बागडायला लागतात. मोर तर का आनंदाने थुई 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 नाचायला लागतो. आणि सगळ्या नद्या, नाले, विहिरी पाण्याने तुडुंब भरतात. शेतकरी दादा तर खूप खुश होतो, कारण त्याला धान्य पिकवायला पावसाचं भरपूर पाणी मिळतं. आता ह्या नदी, नाले, डॅम सगळं पाण्याने भरतं. पण हा पाऊस येतो कसा? हा कसा बरं तयार होतो आकाशात? हे तुम्हाला माहिती आहे का? त्याची मी तुम्हाला गंमत सांगते बरं का. उन्हाळ्यात सूर्याच्या उष्णतेनं नदी, तलाव, विहिरी, समुद्र सगळीकडचं पाणी खूप तापतं. पाणी खूप तापलं ना की त्या पाण्याची काय होते, वाफ होते. आणि ती वाफ हळूहळू हळूहळू हळू वर 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 जाते. आणि वर वाफ गेली की ती हलकी हलकी होत जाते आणि आणखीन वर वर जाते. मग वर गेली की त्या वाफेला खूप थंडी वाजते. आणि मग त्या वाफेमध्ये थंडी वाजली की त्या वाफेचे छोटे 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 ढग होतात. मग छोट्या ढगांमधून मोठे मोठे ढग होतात. मग ते ढग कसे इकडून तिकडे तिकडून इकडे फिरायला लागतात आणि मग त्यांची टक्कर होते बरं का. मग छोट्या छोट्या ढगांची टक्कर झाली की छोट्या 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 पाऊस पडायला लागतो. पण मोठ्या मोठ्या ढगांची टक्कर झाली की मग मोठा पाऊस पडतो. मग आपल्याला सगळीकडे जमिनीवर पाऊसच पाऊस पाऊसच पाऊस मिळतो. आणि मग सगळ्या नदी नाले भरून जातात पाण्याने. पण हा पाऊस येणं हे दरवर्षी होत असतं, हो की नाही? दरवर्षी उन्हाळा येतो, मग पावसाळा येतो, मग हिवाळा येतो, मग उन्हाळा, परत पावसाळा. हे चक्र चालूच असतं. याला म्हणतात ऋतुचक्र. पण नदीचं पाणी, समुद्राचं पाणी तापून जेव्हा वर जातं, तेव्हा त्याची वाफ होते आणि त्या वाफेचे ढग होतात. ते ढग एकमेकांना टक्कर होते आणि खाली जे पाणी येतं त्याला म्हणतात जलचक्र. जल म्हणजे पाणी आणि ते पाण्याचं चक्र. आता या जलचक्रावर एक छोटीशी कविता आहे, ती तुम्हाला सांगते. तुम्ही नंतर पाठ करा बरं का. सूर्य बाप्पा आकाशात आले, सगळ्या पाण्यावर खूप रागावले. पाणी तापले चर चर चर, हलके होऊन गेले वर. वर वाफेला वाजली थंडी, त्यांनी घातली ढगांची बंडी. इकडून तिकडून आला वारा, ढग पळाले सैरावैरा. दोन ढगांची टक्कर झाली, पावसाची धार जमिनीवर आली. अशी कविता छान कविता तुम्ही पाठ करा आणि नंतर मग पुढच्या वेळेस आपण पुढच्या गोष्टीवरती भेटूया. नमस्कार, मी गीतांजली गंधे एक लहानपणची कविता सादर करते आहे. ते एक अंगाई गीत आहे. कवी आहेत दत्तात्रय कोंडो घाटे. कवितेचं नाव आहे नीज नीज माझ्या बाळा. बानी जगडे लढीवाळा, नीज नीज माझ्या बाळा. रवी गेला रे सोडून आकाशाला, धन जैसे दुर्भाग्याला अंधार वसे
चोहीकडे गगनात, गरिबांच्या जेही मनात. बघत कुणी कसा निजला हा इहलोक, मम आशा जेवी अनेक. खडबड हे उंदीर करती, कण शोधाया ते फिरती. परी अंती निराश होती, लवकर हेही सोडतील सदनाला. गणगोत जसे आपणाला, नीज नीज माझ्या बाळा. बहुदिवसांच्या जुन्या कुडांच्या भिंती, उजुनी त्या भोके पडती. त्यामधुनी त्या दाखविती जगताला, दारिद्र्य आपुले बाळा. हे कळकीचे जीर्ण मोडके दार, कर 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 वाजे फार. हे दुःखाने कनुनी कथी लोकांना, दारिद्र्य आपुले बाळा. वाहतो फटीतून वारा, सुकवितो अश्रुधारा. तुझ नीज म्हणे सुकुमारा, हा सूर धरी माझ्या या गीताला. नीज नीज माझ्या बाळा.